राज्यातील 5.5 लाख शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. प्रति हेक्टर 20,000 रुपये मिळणार. राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनात केलेल्या बोनस घोषणेला आता 6 महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप बोनसची रक्कम जमा झालेली नाही. राज्यभरातील तब्बल 5,48,782 धान उत्पादक शेतकरी प्रति हेक्टर 20,000 रुपयांच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. शासनाच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून हा बोनस देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. प्रति हेक्टर 20,000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. लवकरात लवकर रक्कम जमा करा. राज्यातील शेतकऱ्यांकडून शासनाकडे मागणी करण्यात येते की तातडीनं बोनसची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करावी. महाराष्ट्र शासन सत्तेत येऊन अनेक महिने झालेले आहेत आणि बोनसची आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची घोषणा केलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये तांदूळ पिकवणारा जिल्हा गोंदिया, भंडारा, गच्चू जिल्हा आणि भंडारा जिल्हा आहे. अशामध्ये शेतकऱ्यांना आज विपरीत परिस्थिती आहे. अवकाळी पाऊस पडलेला आहे, अनेक नुकसान झालेलं आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे. आणि ह्या शेतकऱ्यांना जर शासनाने मदत केली नाही, ज्या प्रकारची घोषणा शासनाने केली, जर शासनाने आपण केलेल्या घोषणेनुसार यांना बोनस आपण 8 ते 10 दिवसात दिला नाही, कदाचित महाराष्ट्रात, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्र आणि ज्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत होत्या त्यापेक्षा ही बिकट परिस्थिती आपल्या विदर्भामध्ये होणार आहे. आणि याची परिस्थिती मान्य देवेंद्रजीनं आपण घोषणा केल्याप्रमाणे कुठल्या प्रकारचं पालन केलं नाही. इथे महाराष्ट्रामध्ये गोंदिया, भंडारा जिल्ह्यात भाजपाचे अनेक आमदार आहेत. या विषयावर ते प्रश्न मांडत नाही. आणि यामुळे जे काही सूचना आहेत भाजपाचे आमदार यांनी शेतकरी धान पिका शेतकऱ्यांसाठी बोनस आणि त्यांचा सातबारा कोरा या विषयावर प्रश्न मांडावा. शासनाने घोषणा करून देखील, मान्य देवेंद्रजीने घोषणा करून देखील आमच्या खात्यामध्ये बोनसचा 1ही रुपया आमच्या खात्यात जमा केला नाही, सातबारा कोरा केला नाही. आणि त्यामुळे आमच्या गोंदिया, भंडारा, गच्चू जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी किंवा आत्महत्येसाठी आपल्याकडून परवानगी घ्यावी अशा अनेक लोकांच्या माध्यमातून चर्चा होत आहेत. आपण जर ह्यावर पाऊल उचललं नाही तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही बिकट परिस्थिती या विदर्भातील धान शेतकरीवर येणार आहे. त्यामध्ये आम्हाला बिया घेण्यासाठीही पैसा नाही, शेतकऱ्याला लोन देत नाही, आमच्या शेतामध्ये धान पिकले नाही, धानाला भाव नाही. धानाला भाव असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आपल्या मजूर संस्थेच्या माध्यमातून, आपल्या आदिवासी संस्थेच्या माध्यमातून यांच्या खात्यामध्ये अनेक दिवसापासून पैसा जमा होत नाही. एकीकडे धानाला भाव नाही आणि खताचा भाव आसमानाला छुटे आहेत, डबल रेट झालेला आहे. पण याच्याकडे शासन लक्ष घालत नाही. आम्ही शेतकरी आता कसं जगायचं हे कदाचित आम्हाला आपण सांगावं. आपण फक्त व्यापाऱ्यांचा फायदा बघतात, शेतकऱ्यांचं बघत नाही. जो आपल्याला अन्न देतो, जो आपण तांदूळ भात खातो, त्यातला तुम्ही मोबदला देण्याची मानसिकता ठेवत नाही. आम्ही शेतकऱ्यांनी आता मरण्याशिवाय पर्याय नाही.